नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगली जिल्ह्यातील तालुका वाळवा येथे येडे निपाणी या गावामधून थोडे अंतर काही पुढे गेल्यानंतर श्री मल्लिकार्जुन हे देवस्थान लागतं, तर ते देवस्थान आज आपण पाहणार आहोत। खरं तर हा विलासगड किल्ला आहे, पण आजूबाजूच्या परिसरात विलासगड किल्ला असं न म्हणता याला मल्लिकार्जुन या नावानेच ओळखलं जातं। खरं तर याची चढाई करायची म्हणली तर ही चढाई खडी दिसतेय बघा। चढाई करून आम्ही तिघही दमलेलो आहोत, म्हणून आम्ही आता विश्रांतीसाठी इथे मध्यंतरीच आम्ही थांबलेलो आहोत। अजून थोडं अंतर राहिलेलं आहे, तर ते आम्ही लवकरच कव्हर करणार आहे। आता आपण मल्लिकार्जुन मंदिरात प्रवेश केलेला आहे। मल्लिकार्जुनाचे आपण दर्शन घेऊया। मल्लिकार्जुनाचे आपण दर्शन घेताना हे जाणून येते की हे एका गुहेमध्ये मंदिर कोरलेले आहे व येथे आपल्याला श्री गणेशाचे देखील दर्शन होते। गुहेमध्ये आपल्याला स्वयंभू सोमनाथाचे देखील दर्शन होते।
मल्लिकार्जुन देवस्थानातून आपण कच्च्या रस्त्यावरून जरा वरती आल्यानंतर विलासगडाचे काही अवशेष इथे आपल्याला वरती पाहायला मिळतात. आणि आपण आता हे जे पाहतात ते आहे चुन्याचा घाणा असे याला म्हटले जातं. चुन्याचा घाणा म्हणजे काय, कशासाठी होता की पूर्वी किल्ले बांधण्यासाठी चुन्याचा वापर केला जायचा आणि तो चुना किल्ल्यावरतीच तो तयार केला जायचा, त्याचा हा घाणा आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ.